हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज माझ्याकडे स्पेशल रेसिपी आहे आणि आपण स्पेशल रेसिपी बनवणार आहोत। तर त्याच्या पहिले आपण भाकर आणि चपात्या बनवून घेणार आहोत। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पुढे कळणारच आहे की मी कोणती रेसिपी करणार आहे ते। तर पहिले भाकर बनवून घेऊया। तर भाकरसाठी मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे, म्हणजे मऊ आणि मस्त भाकर होते। तर जास्त मोठ्या काही भाकरी येत नाही मला, जशा जमतात तशा मी भाकरी केलेल्या आहेत। तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझ्या भाकरी कशा वाटल्या तुम्हाला। भाकरीनंतर आपण चपात्या पण करून घेणार आहोत, कारण माझ्या मुलाला भाकर आवडत नाही, त्याच्यामुळे लहान मुलांना पण आपल्याला त्यांना आवडीचंच बनवून द्यायला पाहिजे, म्हणून मी थोड्याशा चपात्या पण केलेल्या आहेत। तर आता इकडे आपल्या भाकरी झालेल्या आहेत। तर मिस्टरांनी आणलेली होती कोळंबी। तर आज कोळंबीच्या भाजीची रेसिपी आहे। इकडे मी चपात्या करते आहे आणि तिकडे मिस्टर आमचे कोळंबी धुवून देत आहे। तर अशी कोळंबीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। मिस्टर तिकडे कोळंबी धुत आहे, तोपर्यंत माझ्या इकडे चपात्या होत आहे। चपात्या झाल्यानंतर मी थोडासा किचन कट्टा साफ करून घेणार आहे आणि थोडेसे भांडे निघालेले होते ते पण मी धुवून घेणार आहे, कारण कसं असतं किचन कट्टा स्वच्छ आणि थोडेसे भांडे घासलेले असले तर पटकन आपलं पुढचं काम लगेच होतंय। तर मी त्याच वेळेला ते स्वच्छ सगळं करून घेते, म्हणजे जास्त पसारा होत नाही। तर माझे भांडे घासून झालेले आहे आणि इकडे मिस्टरांची कोळंबी धुवून झालेली आहे। तर मग आता मी थोडंसं कढईमध्ये तेल टाकणार आहे आणि कोळंबीला थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत। तर तेल टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं पण टाकायचं आहे। तर आता आपण कढईत थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि धुतलेली कोळंबी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि चांगली परतवून घ्यायची आहे। आणि थोड्या वेळसाठी आपण त्याच्यावरती ताटली झाकून देणार आहोत, म्हणजे आपली कोळंबी चांगली शिजते आणि खायला पण चांगली लागते। तर तेलामध्ये पूर्ण मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत, म्हणजे त्याला थोडासा कलर पण येतो आणि छान लागते। तर हळद टाकल्यानंतर आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि एक ताटली झाकणार आहोत। तर आपण ताटली झाकल्यानंतर थोडंसं कोळंबीला पाणी सुटतं, तर ते पाणी आपल्याला पूर्णपैकी आटू द्यायचं आहे, म्हणजे आपली कोळंबी मस्तपैकी शिजून जाते असं समजायचं। तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कोणाकोणाची कोळंबी फेवरेट आहे ते। तर तुम्ही बघू शकता की कोळंबीला पाणी सुटलेलं आहे, तर ते आपल्याला पूर्ण आटू द्यायचं आहे आणि नंतरच कोळंबी बनवायची आहे। तोपर्यंत मी इकडे आपल्या मसाल्याची तयारी करून घेते आहे। कांदा कापलेला आहे आणि थोडंसं खोबरं पण घ्यायचं आहे। तर कांदा तव्यावर चांगला भाजून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे आपला कांदा चांगला भाजला जातो। तर इकडे तुम्ही बघू शकता की आपली कोळंबी एक नंबर झालेली आहे, सगळं पाणी आटलेलं आहे त्याच्यातलं। इकडे आपला कांदा पण भाजून झालेला आहे। लसूण घ्यायचं आहे, आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे, आपली कांदा लसूण चटणी पण घ्यायची आहे आणि खोबरं मी थोडंसं भाजून घेते आहे। तर तुम्ही डिशमध्ये बघू शकताय त्याप्रमाणेच तुम्ही मसाले घ्यायचे आहे। गरम मसाला पण घ्यायचा आहे आणि मी तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। इकडे आपली कोळंबी पण झालेली आहे। तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपला गरम जो बारीक केलेला मसाला होता तो आपण तेलात परतवून घेणार आहोत, चांगलं तेल सुटोस तर। तर ह्या मसाल्याला जर चांगलं आपण परतवून घेतलं ना तर आपली भाजी खूप टेस्टी लागते आणि खूप छान असं वरती तरण येतंय। तर असं नक्की ट्राय करून बघा। तर मी मसाला परतवल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आहे आणि मग आपल्याला 5 मिनिटं फक्त आपली डिश ठेवायची आहे झाकून। 5 मिनिटानंतर ती डिश काढून आपण आपली शिजलेली कोळंबी त्याच्यामध्ये टाकायची आहे। तर बघू शकता की आता मी कोळंबी टाकते आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चांगलं मिक्स केल्यानंतर ज्या कढईमध्ये आपण कोळंबी शिजवली होती त्याच कढईमध्ये आपण गरम पाणी करणार आहोत आणि तेच आपल्याला पाणी याच्यात टाकायचं आहे। तर इकडे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि माझं गरम पाणी पण झालेलं आहे। तर आपल्याला जितकी भाजी लागते तितकीच भाजी आपण करून घेणार आहोत। पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आणि बघू शकता तुम्ही की आता कोळंबीची रेसिपी तयार झालेली आहे। तर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यात टाकायची आहे आणि नंतर मग परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे। तर आपली कोळंबीची रेसिपी तयार झालेली आहे। तर अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझी कोळंबीची रेसिपी जर आवडली असेल तर छोटंसं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।